नमस्कार मित्रांनो, गोड अभ्यास या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इतिहास 6वीतला धडा 11वा प्राचीन भारत आणि जग हा सुरू करणार आहोत. आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर बघून घ्या, कारण आपण 1 ते 10 व्हिडिओ कव्हर केलेले आहेत. तो बघितल्यावर हा धडा चांगल्या पद्धतीने समजेल आणि आपण यापुढे हा धडा संपल्यानंतर इयत्ता 6वीचा इतिहास बऱ्यापैकी संपतो. मग त्यानंतर आपण 6वीचे जे इतर विषय आहेत त्यानंतर 12वीपर्यंत सर्व विषय कव्हर करणार आहोत. तसेच स्पर्धात्मक परीक्षेसाठी जे गरजेचे आहे तेही विषय कव्हर करणार आहोत. तर प्राचीन भारत आणि जग, आपण आजपर्यंत प्राचीन भारत हा मुख्य करून बघितला आणि थोडेसे जे व्यापारी संबंध आले ते आपण बघत गेलो राजनैतिक. परंतु आता आपण लोकजीवन बघणार आहोत, प्राचीन भारत आणि जग सांस्कृतिक. तर आपण बघूया 11.1 11.2 दोन टॉपिक आहेत. भारत आणि पश्चिमेकडील देश, भारत आणि आशिया खंडातील इतर देश. चला सुरू करूया आपण. ठीक आहे. 11.1 भारत आणि पश्चिमेकडील देश. आपण मॅप बघूया आशियाचा. हा आहे आपला भारत. भारत आहे. ही आहे पश्चिम बाजू. ह्या दिशेला जे देश येतात ते आहे भारताच्या पश्चिमेकडील देश. आणि आशिया खंडातील इतर देश बघायचे झाले तर आशिया खंड आहे. हा पूर्णच आशिया खंड आहे, पण हे बघूया आशिया. तर भारत आणि पश्चिमेकडील देश. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी, धडा 3, पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. आपण बघितले हडप्पा संस्कृतीचे लोक कुठे होते, वायव्येला होते. तेव्हा त्यांनी पश्चिमेकडील देशांशी जवळचे होते, त्यामुळे पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हापासूनच भारताची बाह्य जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली होती. म्हणजे खूपच जुना असा वारसा आहे, आर्थिक सांस्कृतिक. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशामध्ये झाला होता. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान, आशिया आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने झाले होते. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताच्या पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढीस लागला. त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले की भारतात काय आहे बरे. इराणी साम्राज्य आपण बघितले. ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले. त्यांच्या भारताबद्दलच्या, आणि ग्रीक इतिहासकार म्हणजे इथे आले होते, आपण बघितलं, इथून आले, परत गेले, परत आले. धडे बघून घ्या आधीचे व्हिडिओ. त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला. जेव्हा ते इथे आले तेव्हा त्यांनी बघितले, ते लिहिले, पुन्हा घेऊन गेले, तेव्हा या देशांनाही कुतूहल झाले की काय बरे आहे. लिखित साधन. त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारता परिचय झाला. पुढे सिकंदर ज्या मार्गाने आला ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशामधील व्यापारासाठी खुले झाले. व्यापारासाठी खुले झाले. या मार्गाने सिकंदर आला होता, खुले झाले. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एक नव्या कलाशैलीचा उदय झाला. बघितले, त्याला गांधार कला शैली असे म्हणतात. गांधार कला कुठे प्रदेश आहे तो बघितला असेल तर माहिती आहे कुठे आहे. गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हणतात. अफगाणिस्तानातील गांधार या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळते आहे. भारतातील सुरुवातीची नाणी ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर घडवलेली होती. आपण एक मूर्ती बघून घ्या आणि आपण बघून घ्या आशियामध्ये अफगाणिस्तान इथे आहे. इथेच गांधार असेल, आपलं माहिती आहे आपल्याला गांधार इथेच आहे, पण इथपर्यंत गेलं होतं ते. अफगाणिस्तानातील हड्डा येथील स्तूपावर गांधार शैलीचे शिल्प. हड्डा कुठे असेल आता, इथे आहे हड्डा, गांधार. आता एक बुद्धांची मूर्ती बघूया आपण. ही गांधार शैलीतली मूर्ती आहे. बुद्धांची मूर्ती गांधार शैलीतली आहे. चेहरा, केस, त्यांची चेहऱ्यापट्टीशी मिळतो जुळतो आहे. ही बुद्धांची मूर्ती झाली. आणि एक ग्रीक बघूया. हा बघा चेहरा, याच्यामध्ये साम्य आहे, पण सर्वात मोठे साम्य जो कुठे असेल तर केसांमध्ये आहे. ही पद्धत सर्वात महत्त्वाची जी घेतलेली आहे. इथे केस बघा. हडप्पाचे केस कसे होते, त्या माणसाचे सरळ होते, पण हे ग्रीकमध्ये कुरळे केस दाखवणे अशी पद्धत होती. केसांवर भरपूर मेहनत केली जायची. तीच पद्धत मग नंतर घेण्यात आली. तर हे आहे गांधार शैलीचं एक वैशिष्ट्य आहे. बरेच वैशिष्ट्य आहे, त्यापैकी हे केसांचं, यांचे केसांना महत्त्व होतं.
अफगाणिस्तानचे हड्डा आपण हे बघितलं स्तूपावरचे गांधार शैलीचे शिल्प. ग्रीक लोकांचा पोशाख ॲम्फोरा म्हणजे एक प्रकारचे कुंभ म्हणजे एक प्रकारचे म्हणजे हे असं कुंभ आहे आपल्याकडे. एक बघून घ्या गुगलवर सर्च केलं तर बघा. ॲम्फोरा म्हणजे असं एक भांडं ज्याला 2 कान आहेत. 2 कान असलेले भांडे त्याला म्हणतात ॲम्फोरा. हे बघा ॲम्फोरा 2 कान आहेत त्याला. आणि वाद्य हे बघा, एक डफलीसारखं वाद्य, एक गिटारसारखं वाद्य, हे वाद्य आलेले आहेत. कपडे बघा त्यांचे कसे आहेत, केस. इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात म्हणजे 0 ते 100-200 भारत आणि रोम यांच्यातील व्यापार भरभराटीस आला आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं आहे. या व्यापारात दक्षिण भारतातील बंदराचाही मोठा वाटा होता. मोठा नाही, बराच मोठा वाटा होता. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कांस्य या धातूंचे काही वस्तू सापडल्यात. हे कांस्य म्हणजे तेच ब्रांज आहे. ब्रांज कसं बनतं, कॉपर प्लस टीन यांच्यापासून ब्रांज हा धातू बनतो, आपण बघितलेला आहे. ब्रांजची मूर्ती बघितली आपण. कोल्हापूर आपलं महाराष्ट्रातलं कोल्हापूर, त्याचं आधीचं नाव कुंतल होतं. आधी पण याचा उल्लेख आलेला आहे. त्या रोमन बनावटीच्या आहेत. म्हणजे इथे कोल्हापूरमध्ये ज्या वस्तू इम्पोर्ट झाल्या होत्या त्या रोमनने बनवल्या होत्या, म्हणजे आपण तिथून मागवल्या होत्या त्या. आणि रोमन सम्राट ऑगस्टसचे अरिकामेडू येथे मिळालेले सोन्याचे नाणे. सम्राट ऑगस्टस अरिकामेडू, आपल्याकडे अरिकामेडू आहे का आपण बघून घेऊया. अरिकामेडू कुठे आहे, हे बघा. अरिकामेडू इथे सापडले, साऊथमध्ये ते नाणे सापडले. सम्राट ऑगस्टसचा पैसा, हे बघा. राजाची मूर्ती, राजाची चित्र आहे नाण्यावर. ग्रीक लोकांची पद्धत होती, रोमन लोकांची पण तशीच. तिथून ग्रीकमध्ये गेली, तिथून इंडियामध्ये आली, कुशाणांनी घेतली. पॅरिस येथील संग्रहालयात गौतम बुद्धाची मूर्ती गांधार शैली, बघा. हीच मूर्ती आपण बघितली मगाशी, पण जरा इथे क्लिअर आहे फोटो जरा. तमिळनाडूमधील अरिकामेडू येथील उत्खननात रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडल्या. याचा अर्थ त्या वस्तू इथे येत होत्या. हे कोणत्याही भौतिक साधने आहेत. दोन्ही म्हणजे कोण दोन्ही म्हणजे कोल्हापूर, महाराष्ट्रातलं जे कोल्हापूरमध्ये राहतात त्यांना माहिती असणे गरजेचे आहे. कोल्हापूर आणि तमिळनाडूतील अरिकामेडू. कोल्हापूर तर तुम्हाला माहिती आहे, हे अरिकामेडू आहे. वर कोल्हापूर होतं, आपण गेल्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे, गेल्या धड्यामध्ये. आता हे वस्तू सापडल्या दोन्ही, जे कोल्हापूर होते, कोल्हापूर, अरिकामेडू, ही ठिकाणे भारत आणि रोम यांच्यामधील व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. कोल्हापूर आणि अरिकामेडू अशा अनेक व्यापारी केंद्राचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो. लिखाणाची साधने. या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्त्वाचे होते. अलेक्झांड्रिया कुठे आहे, इजिप्तमध्ये. आता हा इजिप्त आहे आणि हे आहे अलेक्झांड्रिया. आता मॅपवर बघूया, हे बघा, हे इजिप्त आहे, इथे आहे अलेक्झांड्रिया वरच्या साईडला. पुन्हा एकदा, इथे समुद्र आहे, अरिकामेडूला समुद्र, इथून जायचे बरोबर, इथून प्लस इथून कोल्हापूर साईडला. तर अशा पद्धतीने साहित्यांचा व्यापार साहित्यात मिळतो. बंदर महत्त्वाचे आहेत. अलेक्झांड्रिया इजिप्तमधील भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात. तिथून तो युरोपातील देशांमध्ये पाठवला जाई. बघून घेऊ, इथून अलेक्झांड्रियाला जायचा आणि इथून हे ग्रीस, युरोप आहे, इथे जायचा. म्हणजे इथे थांबत होता. आपल्याला माहिती आहे ग्रीस खलाशी पण आपल्याला माहिती आहे, काय काय लिहिलं होतं त्याने. भारतीय मालमध्ये अलेक्झांड्रिया झाला, तिथून युरोपीय देशांमध्ये अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्त्वज्ञान, विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले. नेताना पुस्तकं घेऊन जायची ती बहुतांश वेळा, आणि ते पुस्तकंही त्याच्यामधून, त्या पुस्तकातून तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचले. मागच्या धड्यात आपण बघितलं, गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. अरबी लोकांनी या कल्पनेचा परिचय युरोपला करून दिला. अरब लोक, आता त्यांचं जिओग्राफी बघा. अरब लोक जिथे राहतात इथे काही उगवत नाही, त्याच्यामुळे त्यांचा सर्व मोठा फोकस व्यवसाय कोणता, व्यापार. वस्तू घ्या, वस्तू इथे नेऊन द्या, इथल्या वस्तू घ्या, इथे नेऊन द्या. का, कारण त्यांच्या देशात एवढी शेती होत नाही. ते नाईल नदी सोडली तर पूर्ण रेगिस्तान आहे तिथे एक प्रकारचं. हे सगळे रेगिस्तान देश आहे. हे तेलामुळे पुढे आले, यांच्या इथे काहीच नाही. त्यामुळे एक जिओग्राफीमुळे त्यांचा इतिहास
व्यापारच का करत होते ते, हेही एक कारण आहे. शेती करण्यासाठी एवढा व्यवस्थित परिस्थिती नव्हती, त्यामुळे खाण्याचे पदार्थ सगळे ते घेऊन यायचे, इथे विकायचे, पैसा यायचा, इथूनही खाण्याचे पदार्थ आणायचे. जिओग्राफी, भूगोल. भारत आणि आशिया खंडातील इतर देश. आता आपलं झालेलं आहे पश्चिमेचं, खूपच सोपं आहे. इथे आपण बघितलं नाही, युरोप बघितला, म्हणजे अरब, युरोप. आता आपण बघू आशिया खंडातील इतर देश. आशिया खंड म्हटलं तर हा पूर्ण आशिया आहे. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते. एक मिनटं, आपलं काही राहिलं का? आपलं हे राहिले सिगारिया लेण्यातील भित्तिचित्रे. इथेही मॅप आहे बघा, इथे दाखवत आहेत आपल्याला. इथे कोल्हापूरमध्ये जात होते, इथे अरिकामेडू इथे जात होते. इजिप्त आहे इथे. हा खुष्कीचा मार्ग आहे, खुष्कीचा जमिनीवरून आहे. हा समुद्राचा मार्ग आहे बघा, इथेही जात होते. इथे कंबोडिया, अंकोरवट, म्यानमार असे दाखवलेले आहे. चीन बघा वर आहे. आणि हे आहे सिगेरिया लेण्यामधील भित्तिचित्र. बघू सिगेरिया याच्याबद्दल येईल तेव्हा. मुलगा महेंद्र, मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते, आपण बघितलेलं आहे. त्या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गेले होते, त्यामुळे तिथल्या बौद्ध ग्रंथामध्ये या दोघांची नावं आहेत. आणि आपल्याला माहिती पडतं की हे गेले होते महावंशनुसार, ग्रंथानुसार नाव आहे ग्रंथाचं. संघमित्राने स्वतःबरोबर बोधिवृक्षाची शाखा नेली होती. कसं माहिती पडलं? श्रीलंकेतील अनुराधपूर येथे असलेला बोधिवृक्ष या शाखेपासून वृद्धिंगत म्हणजे मोठा झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते. आता आपण इथे बघूया आपल्याकडे आहे का श्रीलंकेतील हिस्ट्रीचं बघूया आपण. श्रीलंकेमधील इथे आहे ते, हे जे अनुराधपूर आहे, अनुराधपूर इकडे आहे. श्रीलंकेमध्ये छोटासा देश आहे श्रीलंका. त्याच्यानंतर आपण बघू श्रीलंकेतील मोती. इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी होती आणि आपण काय करायचो, इथून मोती घ्यायचे, हे प्लस यांचे उत्पादनांनी पाठवायचं दूर दूर देशापर्यंत. आपण बघितलं, आपण मोती उत्पादन करत होतो, तेही करत होते. तेथील सिगेरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवले होते. सिगेरिया या ठिकाणी हे बघा, सिगेरिया लेण्यातील भित्तिचित्रे. अशा पद्धतीने हे आज पण आदिवासी लोक असे राहतात आपले. तर इथे भित्तिचित्र खोदवले आहे. सिगेरिया इथे आहे. इथे दोन्ही तिथेच आहे, जवळपासच आहेत ते. आपण नंतर पुन्हा बघू हे. तर हे झालेलं आहे श्रीलंकेतील महावंश. त्याने लेणे खोदवले होते. त्या लेण्यातील भित्तिचित्रांची शैली अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. अजिंठ्याची चित्रशैली अशीच होती. अजिंठा मूवी बघितला नसेल तर बघून घ्या, अशाच पद्धतीचे आहे. तर हे झालं सिगेरिया आणि हे झालेलं आहे आपलं अजिंठा. श्रीलंकेतील महावंश, दीपवंश, महावंश मगाशी आपण बघितलं महावंश. आता दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्पर संबंधाची माहिती देतात. कसे तिथून इथे लोक आले, कसे इथून तिथे गेले. हे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहे. पाली बौद्ध भाषेत बौद्ध धर्म प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते, त्यामुळे ग्रंथही पाली भाषेत आहे. हे बुद्ध धर्माचं एक वैशिष्ट्य आहे की ती पाली भाषा तशीच राहिली, मेंटेन राहिली. कारण आपण बघितलं जैन धर्माचा अर्थमागधी नंतर शौरसेनी, महाराष्ट्री अशा भाषेमध्ये रूपांतर झाले. चीन आणि इतर देश. आता हे झालेलं आहे. आता आपण चायनाचं बघू. श्रीलंका बघितला, आता चायना बघू. श्रीलंकेशी संबंध फक्त ते बघितलं बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गेले. व्यापार तर नेहमीच असेल, नेहमी व्यापार असेल, त्याच्यानंतर धर्म असेल, पण पहिला व्यापार येईल. आता चीनचंही बघू. प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारीच पहिले येईल नेहमी, आणि सांस्कृतिक, त्याच्यानंतर सांस्कृतिक. का ते पण आपण पुढे बघू. संबंध प्रस्थापित झाले होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. कसा पाठवला होता आपण बघितलं. का पाठवला, कारण ते मैत्री होती. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनानशुक असे नाव होते. चीनमधून येणारे म्हणून चिनानशुक रेशमी कापडाला ते नाव होते, पुरातन नाव होते. चिनानशुकाला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनानशुक पश्चिमेकडील देशामध्ये पाठवत असेल. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असेल, त्या मार्गाला रेशमी मार्ग म्हणतात. चीनमध्ये बनवलेले इथे या प्रदेशात, इथून मग इकडे जात होते, याला म्हणतात खुष्कीचा मार्ग.
खुष्कीचा म्हणजे जमिनीवरून होणारा आणि सागरी म्हणजे समुद्रातून होणारा. रेशीम जमिनीवरून होते ते. भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती. प्राचीन स्थळे आपण बघितले, तक्षशिला एक आहे, इथे सम्राट अशोक स्वतः होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेले नालासोपारा हे एक होते. म्हणजे बघा आता इथे तर जायचे, पण साऊथलाही घेऊन जायचे ते नालासोपारा इथे मुंबईमध्ये मुंबईमध्ये नालासोपारा. भारतात आलेले फाहियान युआनशांग हे बौद्ध भिक्खू रेशीम मार्गानेच आले होते. व्यापारी कसं असतं, व्यापार करण्यासाठी इथून इथे जात असतो आणि व्यापारापासून खूप पैसा मिळतो. राजांना टोल लावतात ते, इथून जाण्यासाठी आम्हाला पैसे द्या. मग त्याचा रस्त्यांचा विकास होतो. रस्त्यांचा विकास झाल्यामुळे जेव्हा व्यापारी निघतात तेव्हाच त्यांच्यासोबत हे भिक्खूही निघतात, कारण त्यांना संरक्षणही मिळते, खायला प्यायलाही मिळते. सोबत असल्यामुळे प्रोटेक्शन सर्वात जास्त महत्त्वाचं. त्याच्यामुळे व्यापारी जिथे थांबायचे तिथे शहरे निर्माण व्हायची आणि तिथेच हे सर्व सुविधा होत्या. तर हे भिक्खूही म्हणून रेशीम मार्गानेच भारतात आले. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग पहिल्या शतकात याच्या आमंत्रणावरून त्याने आमंत्रण दिले कोणाला, धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. त्यावेळी नवीन प्रवाह निर्माण झाला होता. यांनाही कुतूहल होते, काय बरं असेल, कसे करावे राज्य, आम्हालाही सांगा कशा पद्धतीने जगावे. आणि त्यामुळे त्यांनी त्यांना माहिती पडलं असेल, इथे जाऊन सांगितलं असेल कोणतरी की इथे नवीन प्रवाह आहे. ते बोलले असेल मला ऐकायचं आहे, पाहायचं आहे. मग तसं त्यांनी बोलवून घेतलं त्यांना. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत रूपांतर केले. म्हणजे ते ग्रंथ वाचता यावे, लिखित स्वरूप. म्हणजे बघा, लिखित साधने आहे ते चीनी भाषेत, पण आता ते लिखित साधने आहेत. त्यांच्यासाठी भारत जाणून घेण्याचं लिखित साधन आहे. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारात चालना मिळाली. चीनमध्ये बौद्ध धर्म वाढीस लागला. बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्येही पोहोचला. व्यापारामुळेच पोहोचलेला आहे. जपान इथे आहे, आता मॅपमध्ये आपल्याला दिसत नाही आहे ते, पण पुढे येईल, ते पण येईल. जपानही येईल. तैवान आहे बघा, इथे दिसते. कोरिया इथे पुढे आहे. व्हिएतनाम या देशांमध्येही पोहोचला. तर आपण वर्ल्ड मॅप बघून घेऊया एकदा. इथे हा जपान आहे, म्हणजे चीनच्या बाजूला जपान आहे. इथे कोरिया आहे. आता वेगवेगळे झालेत कोरिया. झूम करूया. जपान, कोरिया आणि खाली इथे व्हिएतनाम आहे भारताच्या उजवीकडे. जपान इथे आहे चीनमधून, इथे कोरिया इथे आणि व्हिएतनाम. जपान, कोरिया, व्हिएतनाम. तर अशा पद्धतीने तिथेही पोहोचला. आग्नेय आशियातील देश. आग्नेय आशिया म्हणजे कोणता, ह्या साईडला आग्नेय आपण दिशा बघितले होते, ये ना, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. तर आग्नेय आशियामधील कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. कंबोडिया कुठे आहे मॅपमध्ये, हे बघा इथे कंबोडिया आहे. छोटासा देश आहे कंबोडिया. फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सन पहिल्या शतकात झाली. चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली. म्हणजे स्थापना झाली इथे, माहिती पडली इथे. इथून हे जवळ आहे, इथूनही माहिती पडण्याची शक्यता आहे. इथूनही आपल्याला सोर्स नाही आहे कुठून नेमकी माहिती मिळाली त्यांना. चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली अशी माहिती मिळते. फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते. त्या काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे, तो संस्कृतमध्ये आहे. तो संस्कृत शिलालेख बघून आपण म्हणतो की त्यांना संस्कृतचे ज्ञान होते. याच्या आधारे आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्य उदयाला आली होती. या राज्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला. हे का घडलं त्याचं कारण आता बघू. भारतातून ज्यावेळी व्यापारी इथे माल न्यायचे, भरपूर माल न्यायचे, तो माल ठेवणार कुठे. मग इथे समजा एक वेअर हाऊस बनवलं जिथे माल ठेवता येईल. घर बांधले, त्या मोठ्या घरगोती बांधली, त्या वस्तू ठेवल्या. आता त्यांना जेव्हा परत यायचं असेल, असं नाही की सर्व माल विकला गेला, मग तिथे कोणतरी माणूस रक्षणासाठी की मालाची काळजी घे, तो तिथे राहत होता. मग जेव्हा व्यापारी जायचे, 10 व्यापारी गेले, 2 व्यापारी इथे थांबायचे, बाकीचे 8 परत यायचे. मग हे 2 व्यापारी वर्षानुवर्ष इथे राहिले. मग त्यामुळे रक्षण करत मालाचे आणि हे मार्केट बाजार सांभाळत वस्तू विकण्याचे काम करत राहिले. नंतर त्यांनी इथेच रहिवासी झाले. त्यांना
पुन्हा यायची इच्छा झाली नाही. त्यांनी इथेच घर बांधले, इथेच लग्न केले, त्यांचे संसार इथेच सुरू झाले. आणि पुढे तेवढे श्रीमंत झाले व्यापार करून की त्यांची छोटी छोटी राज्य उद्याली, राजे झाले ते. आणि ते स्वतःची जी भारतीय संस्कृती होती, जसे राहणीमान होते तसे त्यांनी ठेवले. त्यांचे बघून इतरांनाही वाटले की आपणही असे राहावे आणि संस्कृतीचा प्रसार झाला. कोणती संस्कृती बघू? आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. म्हणजे त्यांच्या ज्या कला आणि संस्कृती आहेत त्या आपल्याकडून त्यांनी घेतलेल्या, आपला ठसा म्हणजे आपली कॉपी मारली त्यांनी. इंडोनेशियात आजही रामायण महाभारत यातील कथावर आधारलेली नृत्य नाटके लोकप्रिय आहेत. इंडोनेशियामध्ये आता समजा आजच, आता ह्याच काही महिन्यापूर्वी महाभारत रामायण टीव्हीवर दाखवलं, तेव्हा लहान मुलं एकमेकांना प्लास्टिकचे बाण मारत होते. त्याच्यावरून समजतं ते किती फेमस आहे, आवडतं लोकांना ह्या कथा ऐकायला. त्यामुळे त्यांनाही आवडल्या आणि तिथे आजही नृत्य नाट्य लोकप्रिय आहे. भारतातही लोकप्रिय आहे आजही. आग्नेय आशियातील राज्यामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढतच गेला. व्यापारच एवढा वाढला आणि प्लस व्यापारी जास्तीत जास्त व्यापारी राहू लागले तिथे, भरपूर व्यापारी राहू लागले. त्यामुळे तिथल्या लोकांवर तो प्रभाव वाढत गेला. त्यांना संस्कृती आवडायला लागली. इथल्या ज्या वस्तू होत्या, जे घेऊन जात होते, राहणीमान होते, ते आवडायला लागले. बौद्ध धर्म गेला तिथे, त्यांना तो सर्व हिंदू धर्म, त्यातले नृत्य नाटके प्रत्येक गोष्टी त्यांनी वापरायला सुरुवात केली. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड आणि इथे इंडोनेशिया इकडे खाली आहे. इथे इंडोनेशिया आहे खाली, इथे दिसत नाही आहे पण इथे इंडोनेशिया त्या साईडला आहे. वर्ल्ड मॅप बघू आपण. हे इंडोनेशिया इथे आहे, हा भारत आहे. मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, इंडोनेशिया बेटे आहेत ते. इंडोनेशिया इत्यादी देशात पोहोचला. नंतरच्या काळात शिव विष्णू यांच्या मंदिराची निर्मिती आली. हिंदू धर्मही तेथे गेला. आता आपण हे बघूया की कसा त्यांचा प्रभाव, संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला भारतीय संस्कृती. आज आपण बघा, आता आपल्याकडे एक नवीन आहे, नेटफ्लिक्स आहे बघा. त्याच्यावर जे सिरीज दाखवतात, मनी हाइस्ट म्हणा किंवा गेम ऑफ थ्रोन्स, हे जसे आहेत ते आपण आता आवडीने बघतो. का? कारण की आपल्याला ते आपण बघू शकतो, ते ॲक्सेस आहे आपल्याला त्यांचा. तसंच त्यांनाही आपल्या वस्तू तिथे बघायला मिळाल्या आणि त्यांना त्या आवडायला लागल्या. म्हणून संस्कृतीचा प्रभाव जसा त्यांच्यावर आपला पडला तसा आज आपल्यावर अमेरिकेचा प्रभाव पडत आहे. कारण आपण तिथल्या संस्कृतीला बघत आहोत जवळून. सेम आहे, सेम आज जसं होतं आहे तसंच त्या काळी झालं आणि तसंच होतही राहील पुढे. अशा पद्धतीने आपण बघितलं. मंदिराची निर्मिती झाली होती. शिवविष्णू हे पुढे येईल आपल्याला. यावर्षी आपण इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत, म्हणजे 3000 ते 0 ते 800 एवढा मोठा कालावधी आपण बघितला. पुढील वर्षी आपण इसवी सनाच्या 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचा इतिहास शिकणार आहोत. इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात. हे आपण आता पुढे बघणार आहोत. अशा पद्धतीने हा धडा संपलेला आहे. पुन्हा बघा, याच्यापूर्वीचे आता 1 ते 11 पूर्ण इतिहास 6वीचा संपलेला आहे. यापूर्वीचे धडे पुन्हा बघा, तेव्हा जाऊन तुम्हाला ते पाठांतर करण्याची गरज राहणार नाही, तुमच्या लक्षात राहतील. स्वाध्याय सोडवण्याची प्रॅक्टिस करा. स्क्रीन पॉज करा आणि स्वाध्याय बघून घ्या. अशा पद्धतीने इतिहास संपलेला आहे मित्रांनो. आणि आपण पुन्हा आता नवीन विषयांसोबत पुन्हा भेटूया. बाय.